सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 32 24 ते 29 ही वचने. उत्पत्ती अध्याय 32 24 ते 29 ही वचने. याकोब एकटाच मागे राहिला तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखडली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्यास वाचून मी तुला जाऊ द्यावायचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का पुसतोस? असे म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण उत्पत्ती त्याच्या 32 अध्याय वचने 24 ते 29 आपण वाचन केलेले आहे. माझ्या प्रियांनो, या अध्यायामध्ये आपण पाहतो की याकूब त्याचा भाऊ येसाव याला भेटण्यासाठी तयारी करत आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा याकूब त्याचा भाऊ येसाव याला भेटण्यासाठी जात आहे तर आम्ही पाहतो की येसाव पण त्याला भेटण्याकरता येत आहे. आणि आम्ही पाहतो तर येसाव 400 सैनिकाला घेऊन तो त्यांना भेटण्याकरता येत आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा या गोष्टी याकूबला कळलं की त्याचा भाऊ त्याला भेटण्याकरता येत आहे आणि त्याच्याबरोबर 400 सैनिक आहेत, येसाव खूप घाबरला. त्याला त्या जुन्या गोष्टी त्याला आठवल्या की त्यांनी येसावच्या विरोधात जे कार्य केले होते, आता त्याचा प्रतिफळ बहुतेक मला मिळणार आणि माझा भाऊ येऊन मला मारणार. परंतु आम्ही पाहतो की या ठिकाणात याकूब घाबरलेला नाही. माझ्या प्रियांनो, याकोबाने संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर ज्याच्यावर तो विश्वास करत होता, ज्याच्या नावामध्ये तो आशीर्वादित झाला, ज्याच्या मार्गाने तो चालला आणि त्याच्या सर्व कार्यात त्या परमेश्वराने याकूबला मदत केली. त्याचा धावा याकूबने केलेला आहे. आणि 9व्या वचनामध्ये याकूब प्रार्थना करत आहे. तो म्हणत आहे की हे परमेश्वरा,
माझ्या दादाच्या परमेश्वरा, इब्राहिमच्या परमेश्वरा, इसहाकच्या परमेश्वरा, तू महान आहेस आणि जे काम तू माझ्या जीवनात केलेलं आहेस त्याचं वर्णन मी करू शकत नाही. प्रभू, आज माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे. प्रभू, आज माझ्या जीवनामध्ये खूप मोठं विपत्ती आलेले आहे. प्रभू, याचा बचाव फक्त तूच करू शकतोस, या संकटातून फक्त तूच काढू शकतोस, अशी तो प्रार्थना करत आहे. आणि आम्ही पाहतो की तो आपल्या तंबूमध्ये त्या रात्री त्याने घालवलं आणि आम्ही पाहतो की परमेश्वर त्याबरोबर आहे आणि परमेश्वराबरोबर तो कुस्ती लढत आहे. आणि आम्ही पाहतो की याकूबाने एक महत्वाचं कार्य केलं की जेव्हापर्यंत परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेलं नाही तेव्हापर्यंत याकोबाने परमेश्वराला सोडलेलं नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला एक महत्वाची आज शिकवण आहे किंवा शीख आहे की आम्ही पाहतो की बऱ्याचदा आमच्या जीवनात संकट येतात, समस्या येतात, अरिष्ट येतात, विघ्न येतात, परेशानी येतो आणि आम्ही एकदा दोनदा परमेश्वराची प्रार्थना करतो आणि आम्हाला उत्तर मिळायला वेळ लागतो आणि आम्ही काय करतो की आम्ही परमेश्वराचा धावा करून सोडून देतो आणि आम्ही माणसाच्या मार्गाने लागतो. परंतु आम्ही पाहतो की जेव्हापर्यंत याकूबला परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे, ती रात्र याकूबने परमेश्वराबरोबर युद्धामध्ये घालवलेली, लढाईमध्ये घालवलेली आहे. आणि काय झालं की परमेश्वराने याकूबाला आशीर्वादित केलेलं आहे. सांगायचा तात्पर्य हा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या, समस्या येऊ द्या, अरिष्ट येऊ द्या, विपत्ती येऊ द्या, आम्हाला परमेश्वराचा धावा करायचा आहे. जेव्हापर्यंत या सर्व गोष्टीतून परमेश्वर आम्हाला सोडवत नाही तेव्हापर्यंत माझ्या प्रियांनो आम्हाला आमची प्रार्थना करणं आम्हाला सोडायचं नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाबरोबर जीवन व्यतीत करायचं आहे, त्याच्या प्रार्थनेमध्ये जीवन व्यतीत करायचे आहे, वचनामध्ये जीवन व्यतीत करायचे आहे. जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये जीवन व्यतीत करतो, धार्मिकतेने आम्ही चालतो, तर निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या जीवनातील पण संकट, समस्या, आजार, रोग, बिमाऱ्या निश्चितच दूर करेल. याच्या जीवनामध्ये खूप मोठा एक संकट होता आणि तो येसावचा संकट होता. आम्ही पाहतो की परमेश्वराने तो संकट दूर केलेला आहे आणि त्यांच्या मेलमिलाप उत्तमरित्याने झालेला आहे. आज तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या विरोधात किती शत्रू असू द्या, तुमचे शेजारची असू द्या, तुमचे नातलग असू द्या, तुमचे रिश्तेदार असू द्या, माझे प्रियांनो, तुम्ही त्या सर्व गोष्टी देवाकडे मांडा, देवाचा धावा करा. म्हणजे पहा, सर्व अरिष्टातून देव सर्व संकटातून कशा प्रकारे सोडवितो. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करत्या प्रभू, तू आम्हाला संकटातून सोडवितोस आणि निश्चित प्रभू तू आमच्या सर्व गरजा पूर्ण करतोस. आमचा विश्वास आहे की आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. तारणारे येशूच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तू स्वीकार कर. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.